अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाणे अंतर्गत शहागड पोलीस चौकी शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहागडसह परिसरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी यांची बैठक पार पडली। गणपती बाप्पाचे आगमन आणि ईद ए मिलाद निमित्ताने सण उत्सवानिमित्ताने मार्गदर्शन बैठक संपन्न झाली। यावेळी गणपती बाप्पा आगमनानिमित्त झालेल्या बैठकीचे मार्गदर्शन करताना समाजकंटक विनाकारण गावात अशांतता पसरवण्यासाठी कामे करत असतात। समाजकंटकांना कोणतीही संधी मिळता कामा नये। गावात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। तसेच पोलीस ठाण्याला ध्वनी प्रदूषण मोजणारे नॉइज आवाज रीडिंग मोजणारे 2 डिव्हाइस आले आहेत। 75 ते 90 डेसिबलच्या वर आवाज झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळास आणि डीजे मालकास नोटीस निघणार आहे। यामध्ये कमीत कमी 3 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 7 लाख रुपये दंड न्यायालय कायदेशीर पद्धतीने डीजे मालकाकडून वसूल करू शकते। यामुळे आम्ही डीजेला थांबवणार नाही, कोणाला अटक करणार नाही, मिरवणुकीमध्ये डीजे बंद पाडणार नाही, परंतु आपण ध्वनी प्रदूषणाची काळजी घ्यावी असे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी उपस्थित सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले। तसेच सर्वोच्च न्यायालयाने रात्री 11 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक काढण्यास हरकत नसल्याचे सांगितले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी डीजेचा आवाज वेळेची मर्यादा पाळावी अशा सूचना यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खांबे यांनी दिल्या। यावेळी गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले। दोन्ही सणाच्या सर्व धर्मीय बांधवांना शुभेच्छा दिल्या। तसेच समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याच्या सूचना केल्या। यामध्ये रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, वर्गणी गोळा करताना अधिकृत मंडळ आणि आपली धर्मादाय आयुक्त येथे नोंद असणे आवश्यक असल्याचे नमूद केले। लोकमान्य टिळक यांनी साध्या केलेल्या सांस्कृतिक मंडळ तसेच असले पाहिजे। या मंडळांना शासनाकडून पारितोषिके मिळतात। तसेच मुस्लिम समाज बांधवांचा ईद ए मिलाद हा सण असल्याने त्यावरही उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी सरपंच रावसाहेब जोगदंड, ग्रामविस्तार अधिकारी सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी ज्येष्ठ पदाधिकारी विनायक मचे, भाजपा सर्कल अध्यक्ष नजीर टेलर, युवासेना तालुका प्रमुख विनायक शिंदे, आपेगाव सरपंच चौधरी, ग्रामपंचायत सदस्य भगवान माने, परमेश्वर मोहिते, यासर तांबोळी, संभाजी आडागळे, लिपिक रमेश शिंगारे, गणेश खोसे, जमादार गोपाल दिलवाले, अशोक नागरगोजे, गोपनीय शाखेचे सचिन साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील करांडे, फोके, गणेश मुंडे, नितीन परासे, इलियास बागवान आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह रहीम तांबोळी, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।